नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसापासून आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय निघालेला होता 20 जानेवारीला मर्यादित प्राधान्यक्रमाचा, तो अमर्याद करण्यासाठी पाठपुरावा करतोय आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातून 8-10 दिवसापूर्वी त्याचा जो प्रस्ताव आहे तो मंत्रालय स्तरावर आपण शिक्षण आयुक्त कार्यालयातून पाठवलेला आहे. आणि हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी 9 तारखेपासून आपण एक आझाद मैदानावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नियोजन केलं होतं. मात्र पूर्वीच्या नियोजनामध्ये आता आपण थोडासा बदल केलेला आहे. एल्गार 2 जे आहे, एल्गार 1 यशस्वी नागपूर हिवाळी अधिवेशनात केलं आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे त्याचं फलित तुम्ही सुरू होताना रजिस्ट्रेशन बघितलेलं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं एल्गार 2 जे आहे त्याचं फलितसुद्धा तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे कोणतं असेल तर मर्यादित प्राधान्यक्रम काढलेला जी-आर तो अमर्यादित करण्यासाठी यशस्वी लढा, योग्य नियोजन आपण त्या ठिकाणी 12 मार्चपासून करत आहोत. 12 मार्च या आंदोलनामध्ये एल्गार 2 आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला उपस्थित व्हायचं आहे. आणि जो काही आपण पाठपुरावा करतोय, जो शिक्षण आयुक्त कार्यालयातील जो काही प्रस्ताव होता तो मंजूर करण्यासाठी मुंबईला अधिवेशन होणं काळाची गरज आहे. जसं अधिवेशन होते अगदी त्या अधिवेशनाच्या तोंडावर तो प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ते आंदोलन होणंसुद्धा काळाची गरज होती. त्यामुळं हे नियोजन आपण केलेलं आहे. आपण थेट पाठपुरावा करत असतो, दिशाहीन पाठपुरावा कधीच केला नाही. आणि आपण त्याच्यातलं एक पान न पान आपल्याला माहिती आहे, एक नियम न नियम माहिती आहे शिक्षक भरतीमधला. त्यामुळं आपल्याला प्रसिद्धी मिळते की नाही हा कधीच विचार केला नाही, पण मुलांना न्याय मिळतो की नाही याचा वारंवार आपण कायम विचार केला आहे. आणि जिथे जिथे मुलांना न्याय मिळतो तिथे तिथे आपण कायम मुळासकट जाऊन त्याचा पाठपुरावा करताना आपण कधीही पाठीमागं आलेलो नाही. त्याचाच भाग म्हणून तो प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी 12 मार्चपासून आपण विविध मागण्या घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या ठिकाणी अधिवेशनाच्या दरम्यान आपण आंदोलन करतोय. त्याच्यामध्ये चांगल्या आणि मुलांच्या हिताच्या जास्तीत जास्त जागा याव्यात अशा दृष्टिकोनातून आणि भरती प्रक्रियेला गती यावी, जास्त जागा याव्यात आणि योगायोगावर भरती न राहता सगळ्या गुणवत्ता ज्यांनी सिद्ध केली, चांगले मार्क्स मिळवलेत त्यांना त्याच्या संधी मिळावी यासाठी आपण हे आंदोलन छेडलेलं आहे. आणि तो जी-आर रद्द जर नाही झाला तर 160 मार्क घेऊनसुद्धा पूर्णपणे ते योगायोगावर त्यांची निवड होईल. मात्र गुणवत्तेला त्या ठिकाणी वाव मिळणार नाही. म्हणून हे सगळं काही आपण पाठपुरावा करून तो प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयातून मंत्रालय स्तरावर पाठवला आणि त्याला मंजुरी करून घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे जी काही शालेय शिक्षण विभागातील मंत्रालय स्तरावरील अधिकारी आहेत ते एसीमध्ये बसून असतात. बाकीच्यांचं त्यांना काही देणं घेणं नसते. त्यांना आठवण करून द्यावं लागते की बाबा हे आमचं दुखणं आहे, त्याच्यावर इलाज झाला आहे की नाही. त्यामुळं आपलं जे दुखणं आहे त्याच्यावर इलाज करून घेण्यासाठी आणि जे काही मर्यादित प्राधान्यक्रम आहेत ते अमर्याद करण्यासाठी एल्गार 2 पुकारला गेला आहे. आणि त्याच्यातली प्रमुख जी मागणी आहे नक्कीच मर्यादित प्राधान्यक्रम अमर्यादित करण्यात यावेत. दुसरी जी मागणी आहे ती संच मान्यता धोरण जे काही लवचिकता केलेली आहे, कोकण पॅटर्न, तो पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात लागू करावा. तिसरी जी मागणी आहे ते 1 जानेवारीला एक निर्णय घेतला आहे सरकारने की शिक्षक भरतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% रिक्त जागा भरायचे. मग खाजगी व्यवस्थापनाच्या का भरायच्या नाही? खाजगी व्यवस्थापनाच्या सुद्धा 80% भरल्या जाव्यात. यासाठी तिसरी मागणी जी आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% रिक्त पदाच्या जाहिरातीबरोबरच खाजगी संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या सुद्धा 80% रिक्त जागा याच भरतीमध्ये भरण्यात याव्यात. चौथी जी मागणी आहे त्या ठिकाणी कला, क्रीडा, कार्यानुभव हे विशेष पदं जी आहेत ते पहिल्याच टप्प्यामध्ये भरण्यात यावेत. ही महत्त्वाची मागणी आहे कारण याच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे गैरसमज पसरवताना आपण बघतोय. आणि ही मागणी का महत्त्वाची आहे तर या मागणीमध्ये अनेकांनी आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढून मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सकारात्मकताच दाखवली की बाबा कला, क्रीडा आणि कार्यानुभव हे विशेष पदं जी आहेत ते या भरतीमध्ये येणार आहेत. पण मुळापर्यंत गेल्याच्या नंतर जरी पायाभूत त्या ठिकाणी पदाला मान्यता दिली असेल क्रीडांच्या तर त्याचं एक रोस्टर असते, ती गती मात्र त्या ठिकाणी आलेली नाही. आणि ती जोपर्यंत होणार नाही, क्रीडाचं तर सोडत कार्यानुभव या आणि इतर विशेष पदाचं
त्याचं काहीच झालेलं नाही आणि तुम्ही जर शांत बसून राहिले तर या पहिल्या फेजमध्ये ते जागा भरणं कठीण आहे. त्यामुळे विशेष करून कला क्रीडा कार्यानुभव आणि ही जी काही संघटना पण आहे कला क्रीडा कार्यानुभव या संदर्भात संघर्ष समिती जी आहे त्या विद्यमाने तुम्हाला विनंती करतोय मी की संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण आंदोलन बी करतोय. जर तुम्हाला या पदाची भरती प्रक्रिया जर याच मार्गावर आणि याच फेजमध्ये व्हावी वाटत असेल तर घरी बसून शांत बसू नका किंवा शिक्षण मंत्री महोदय जरी तारांकित प्रश्नाला किंवा लक्षवेधीला उत्तर देताना म्हणत असतील कला क्रीडा कार्यानुभव आम्ही भरतोय पण कधी? नरेंद्र मोदीजी म्हणतात ना आजच्या दिन येणार, कधी येणार? आलेच नाहीत ना. अगदी अशा पद्धतीची परिस्थिती या उक्तीप्रमाणे होऊ नये म्हणून घराच्या बाहेर निघा आणि ही जी मागणी आहे ते मोठ्या प्रमाणात मागणी पूर्ण करून घ्यायचं असेल तर सगळ्यांना घराच्या बाहेर निघावं लागेल, एकवटावं लागेल. आणि यानंतरच समाज कल्याण, तुम्हाला माहिती आहे समाज कल्याणच्या जागेच्या संदर्भात मोठा पाठपुरावा केला. समाज कल्याण, आश्रमशाळा, अल्पसंख्याक शाळा या पदाची भरतीसुद्धा याच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून व्हावी या अनुषंगाने. आणि शेवटची एक जी मागणी आहे की कमी पटांच्या शाळा ज्या आहेत ते बंद करणार नाही कायम मंत्री महोदय सांगतात, तर ते तोंडी न सांगता ते लेखी द्यावं. अशा 6 प्रकारच्या मागण्या घेऊन आपण आझाद मैदानावर बसत आहोत आणि मला विश्वास आहे या पूर्ण मागण्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही किंवा तोपर्यंत एल्गार 2 यशस्वी होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. म्हणून या आंदोलनाच्या दरम्यान राज्यातील तमाम भावी शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं त्या ठिकाणी तुमच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच व्यवस्था करत असताना प्रचंड मोठं मुंबई या ठिकाणी सगळी व्यवस्था करताना दमछाक होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला फुल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक सहकार्यसुद्धा करायचं आहे. ते कसं करायचं त्याचं QR जो आहे ते या व्हिडिओमध्ये मी शेवटी देणार आहे. त्यावर आपण जाऊन पेमेंटसुद्धा करू शकता. फुल न फुलाची पाकळी म्हणून आर्थिक सहकार्यसुद्धा करू शकता. तर एवढंच सांगतो तुम्हाला की हे न्यायिक जी मागणी आहे या संदर्भामध्ये आपण जी काही आझाद मैदान पोलीस स्टेशन आहेत निरीक्षक साहेबांची त्या ठिकाणी अधिकृत परवानगी जी आहे ती आज घेतलेली आहे आपण 12 मार्चपासून. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित व्हा. आपण ही लढाई जी आहे ते आपण लढू आणि एल्गार 2सुद्धा एकप्रमाणे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जसं यशस्वी केलं अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण यशस्वी करणार आहोत आणि मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हा. ज्याला सहभागी होता येत नाही त्यांनी पाठिंबा द्या, ज्याला पाठिंबा देता येत नाही, ज्याला जे करता येईल आर्थिक सहकार्य करता येईल त्यांनी आर्थिक सहकार्य करा. कारण इथे कोणाचं लग्न नाही आहे, वैयक्तिक काम नाही आहे की बाबा तिथे ते करतील. तर हे तुमच्या सगळ्यांचं काम आहे, सामूहिक जबाबदारी आहे. तर सामूहिक जबाबदारीसुद्धा बांधिलकीसुद्धा आपण सहकार्य करून त्या ठिकाणी पार पाडावी. आणि व्हिडिओच्या शेवटी सांगतो की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी साहेबांना येवो आणि शैक्षणिक सुधारणा करण्याची जी काही त्यांची संकल्पना आहे ते नक्कीच पूर्ण होवो अशी सदिच्छा आणि निरोगी आरोग्य लाभो या प्रकारची महाराष्ट्राच्या राज्यभरातील तमाम भावी शिक्षकांकडनं वाढदिवसाच्या सदिच्छासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय शालेय शिक्षण मंत्री महोदय साहेब यांना देतोय. नक्कीच तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि हा वाढदिवस तुमच्यासाठी खूप अनमोल असो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जी काही निरोगी आयुष्य आहे ते लाभावं आणि आमच्या संदर्भातसुद्धा मागण्या पूर्ण करण्याची आणि दरवर्षी 30-40 हजार पदांच्या शिक्षकांची भरतीसुद्धा करण्याची तुमच्या हातून चांगलं ऐतिहासिक कामगिरी हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणात अभिनय तो कभी नाही या पद्धतीनं या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हा. मी येतोय, तुम्ही पण या. मित्रांनो, जे जे तुम्हाला शक्य आहे ते करता येईल. कोणाला घरी बसून पाठिंबा देता येतो, घरी बसून कोणी सोशल मीडिया सांभाळते किंवा घरी बसून गृहिणी आहेत आर्थिक सहकार्य करून किंवा आपल्या आंदोलनाची ट्विटर म्हणा किंवा फेसबुक म्हणा, टेलिग्राम म्हणा प्रसिद्धी करून जी काही करता येईल तुम्हाला ते फुल न फुलाची पाकळी म्हणून या आंदोलनाला आपली हातभार लावणं आपली जबाबदारी असं समजा आणि सगळ्यांनी नक्कीच 12 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानाला उपस्थित व्हा. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.